नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही मुंबईत आहेत, ते एकमेकांशी बोलतील, राऊत यांचं वक्तव्य. कोल्हापुरातील एकाला 10वीच्या परीक्षेत सगळ्या विषयात 35 गुण, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा. पुण्यातील मॉडेल कॉलनीतील HND जैन बोर्डिंग हॉस्टेल ट्रस्टची जागा बिल्डरच्या घशात. आणि देवस्थानच्या जमिनीची खरेदी विक्री बंद, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला असतानाच संजय राऊत यांनी त्या चर्चांना दुजोरा दिलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते. संजय राऊत म्हणालेत की एकत्र येण्याच्या विषयावर आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. दोन्ही ठाकरे मुंबईत आहेत, ते एकमेकांशी बोलतील, तुम्हाला लवकरच कळेल. बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर येत नाहीयेत असं सांगून त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला दुजोराच दिलाय. हम आखिर तक हमारा पॉजिटिव रिस्पॉन्स देते रहेंगे. हम लोगों को और महाराष्ट्र को बताना चाहते हैं, अगर आपके मन में ये है कि उद्धव जी और राज ठाकरे जी एक साथ आकर राजनीति करनी चाहिए मुंबई महाराष्ट्र की, तो हमारे तरफ से हमने एक पॉजिटिव रिस्पॉन्स दिया है. लेकिन हमारी एक ही भूमिका है, शर्त नहीं बोलूंगा मैं. जिन लोगों ने महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा है, चाहे वो बीजेपी हो, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे और कोई, उनके साथ आप हाथ नहीं मिलाना चाहिए, उनका स्वागत नहीं करना चाहिए. यही है, बाकी हम आपके स्वागत के लिए तैयार हैं. आपको पता चलेगा जल्दी. बहुत सी बातें हैं जो आपके सामने नहीं आती, समय आने पर आपके सामने बहुत कुछ आ जाएगा. कोल्हापूरचा नादच खुळा असं म्हटलं जातं, कारण कोल्हापुरात नेहमीच हटके काहीतरी पाहायला मिळत असतं. काल 10वीचा निकाल जाहीर झाला. 10वीच्या परीक्षेत रेहान पिरजादे या विद्यार्थ्यानं सर्वच विषयात 35 गुण मिळवलेत. पास होईल का नाही याची खात्री नव्हती, मात्र 35% पास झाल्यानंतर रेहान रियाज पिरजादे याच्या मित्रांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केलाय. या हटके सेलिब्रेशनची चर्चा मात्र कोल्हापुरात पाहायला मिळाली. माझं नाव रेहान रियाज पिरजादे. आयरन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये शिकत होतो. असं 35% पडेल असं वाटत नव्हतं, तर 35% पडलेत. त्यामुळे सगळी पोरं खुश झाल्यात, सगळी दंगा कराल्यात आणि मी आता ITI मध्ये ॲडमिशन घेणार. पुण्यातील मॉडेल कॉलनी स्थित 3 एकरांमध्ये असलेल्या HND जैन बोर्डिंग हॉस्टेल ट्रस्टची जागा डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ट्रस्टच्या माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय. याविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय. आमचे आहे ते आम्हाला द्या, त्यातून काही हिसकावून घेऊ नका असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. आपण या रिडेव्हलपमेंटला विरोध करत आहात, नेमकी आपली मागणी काय? 1960 स्थापन झालेली ही ट्रस्ट आहे आणि तेव्हापासून साधारण एक 250 विद्यार्थ्यांची व्यवस्था इथं आहे, सोय आहे. संपूर्ण राज्यभरातून असेल किंवा देशभरातून ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी इथं येतात आणि त्या माध्यमातून इथून बरेचसे डॉक्टर्स असतील, इंजिनियर, CA, चार्टर्ड अकाउंटंट्स, अधिकारीसुद्धा, ब्युरोक्रॅट्स ऑफिसरसुद्धा या संस्थेतनं झालेले आहेत. आणि डेव्हलपमेंट आपण प्रगती कशाला म्हणतो की ज्यावेळेस तुमचे 2 ते 4 होतात. इथं जे आहे एवढं 3 एकरचं कॅम्पस आहे. 3 एकरच्या वास्तूमध्ये 250 विद्यार्थी आता असताना आमची मागणी अशी होती की याला सुसज्जित म्हणजे याला डेव्हलप करून वगैरे सर ॲटलिस्ट कमीत कमी 500 विद्यार्थी इथं असायला असणं गरजेचं आहे. त्यात 250 मुली असतील, 250 मुलं असतील. परंतु आम्हाला जी माहिती मिळते सध्या ती त्याच्यात असं आहे की ते 150 विद्यार्थ्यांची ते सोय करतायत. तर याला विरोध म्हणून जेवढे माजी विद्यार्थी या संस्थेतून झालेले आहेत ते सर्व आता त्यासाठी एकत्र येत आहेत आणि याच्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं कालपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक पावित्र्य आणि आपली संस्कृती जपण्यासाठी देवस्थान समितीने वस्त्रसंहितेचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता मंदिरात येताना भाविकांनी तोकडे कपडे परिधान करून न येता पारंपरिक पूर्ण पोशाखात येण्याचं आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान यापुढे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनीची खरेदी विक्री करता येणार नसून याला बंदी घालण्यात आली आहे. याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. याबाबतचं पत्र राज्यस्तरासह जिल्हा स्तरावर निर्गमित होणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि त्यासोबतच इतर
देवस्थान समितीच्या अशा जवळपास 30,000 हेक्टरच्या आसपास जमिनी आहेत. काल माननीय महसूल मंत्री महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवस्थान जमिनीची कोणत्याही पद्धतीची विक्री करता येणार नाही अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीचं परिपत्रकसुद्धा राज्यस्तरावरतीसुद्धा निर्गमित होणार आहे आणि जिल्हास्तरावरतीसुद्धा निर्गमित होणार आहे. त्यासोबतच कालच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत असणारी जी मंदिरं आहेत त्यामध्ये मुख्यतः आपलं श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेचं मंदिर आहे, ज्योतिबा केदारलिंगाचं मंदिर आहे आणि इतर सर्व मंदिरामध्ये भाविकांनी येताना तोकड्या कपड्यामध्ये येऊ नये. आपला जो पारंपरिक वेशभूषा आहे किंवा जे आपले जे कपडे जे रेग्युलर जे आपले वस्त्र आहेत त्या वस्त्र परिधान करूनच यावं, कोणत्या पद्धतीने तोकड्या कपड्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीचं एक परिपत्रकसुद्धा इश्यू करण्यात आलेलं आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीत आयकर विभागाच्या वतीने काही ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. यात अमरावतीच्या एकता ज्वेलर्स दुकानात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच परतवाडा शहरातील काही दुकानात सुद्धा आयकर विभागाच्या वतीनं धाडी पडल्यात. आज सकाळपासून सोन्या चांदीच्या दुकानांवर आयकर विभागाचं छापेमारीचं सत्र सुरूच आहे. खोटा पीक कापणी प्रयोग दाखवून खोटी आणेवारी लावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू केलंय. याआधी केलेल्या उपोषणावेळी पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकत कार्यकर्त्यांनी झुणका भाकर खाऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास लवकरच प्रहार स्टाईल मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय. हा भातकुली मतदारसंघातला जो याच्यातला जो आहे तालुक्यामधला जो शेतकरी आहे हा खूप परेशान आहे, त्रस्त झाला आहे. 4 महिन्यापासून सतत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चक्रा टाकून वारंवार आंदोलनं निवेदनं देऊन सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आहे. शेवटी आज दिवसभर उपाशी तापाशी प्रहारने ठिय्या आंदोलन उपजिल्हाधिकारी यांच्या कॅबिन समोर केलेलं आहे. पण आजही त्यांनी आता उद्याचं जे कलेक्टर साहेबांसोबत जे मीटिंग लावली आहे त्याच्यात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर कलेक्टर साहेबाचे आम्ही कॅबिन सोडून नाही. आमचे जे शेतकऱ्याचा जो मित्र आहे साप हा आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये सोडू. अन्यथा तुम्ही आम्हाला न्याय द्या, नाही तर तुम्हाला आम्ही परेशान केल्याशिवाय शेतकरी राजा चूप बसणार नाही. आणि प्रहार संघटना शेतकऱ्याच्यासाठी स्वतःचा जीव जरी गेला तरी आम्हाला कबूल आहे, पण आम्ही त्यांच्यासाठी लढत राहू.
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे ही कामं तातडीने पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी आणि प्रशासनाकडून कामास होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीराजे जयंती दिनी बीडच्या जिल्हा परिषदेसमोर नागरिकांनी लक्षवेधी आंदोलन केलंय. कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत केलेल्या मटण पार्टीमुळे पुणे पोलिसांना चांगलाच फटका बसलाय. या प्रकारानंतर पुणे पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. सांगली कारागृहात नेले जात असताना मारणे याने पोलिसांच्या उपस्थितीत एका ढाब्यावर मटण पार्टी केली. ही संपूर्ण घटना ढाब्यावरील CCTVत कैद झाली आहे. आरोपी असतानाही त्याला बाहेर जेवण देणे तसंच पोलीस कर्मचाऱ्यांची बेजबाबदार वागणूक यांमुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दिवसापूर्वी पुण्यातील पोलीस आयुक्त यांनी कुख्यात गुंड गजानन मारण्याच्या टोळीवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुण्यातील खासदार मुरली मोहोळ यांच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर करण्यात आली. त्या संदर्भात पुण्यातील येरवडा कारागृहातून गजा मारण्यांना सांगली येथील कारागृहात हलवण्यात आले. याच दरम्यान काही पोलिसांनी सातारा येथील एका ढाब्यावर थांबून जेवण करण्यासाठी थांबले असता गजा मारण्याच्या काही सदस्यांनी तेथे येऊन गजा मारण्याला पोलिसांच्या गाडीत बसला असताना त्यावेळेस त्याला तिथे मटणाची थाळी देण्यात आली. या सर्व प्रकाराची माहिती पोलीस आयुक्तांना कळली असता पोलीस आयुक्तांनी त्या ढाब्याची CCTV फुटेज चेक केल्या असता ही माहिती उघडकीस आली. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी सदर API व त्याच्यासह 4 पोलीस शिपायांची तडकाफडकी करण्यात आली. आता या संदर्भात पुढे नेमकं काय घडतंय हे पाहण्याजोगं राहील. आता पोलीस आयुक्त पुढे काय कारवाई करतात हे नक्कीच आपण पाहूया. न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे, धन्यवाद. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असतो. याच हंगामातील शेतीतून मिळणारे भात, उडीद, तूर पिकांचे उत्पन्न वर्षभर येथील शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असून अगदी पारंपरिक पद्धतीनं लाकडापासून अवजारे तयार करून बैलांच्या सहाय्याने शेती केली जाते. यामुळे जसजशी पावसाळ्याची चाहूल लागत आहे, बळीराजा आतापासूनच शेतीच्या साधनांची जमवाजमव करण्याच्या कामाला लागलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
उन्हाळी धान पिकांसाठी भंडारा तालुक्यातील चोवा मानेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी महागुजरात सीड्स कंपनीकडून MG पुष्पा नावाचं धान बिजाई खरेदी केलं. मात्र सीड्स कंपनीनं शेतकऱ्यांना बिजाई विकताना सांगितल्यानुसार धानाचं उत्पादनच झालं नाहीये. हजारो रुपयांचं धान बिजाई खरेदी करून शेतकऱ्यांची फसगत झाल्यामुळे संतप्त शेतकरी आज भंडारा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकलेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सीड्स कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा अपघातग्रस्तांना मदत करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर हेलिकॉप्टरपर्यंत आशिष शेलार यांना सोडून विजय शिवतारे परत सासवडकडे जात असताना सासवड नसरापूर या मार्गावर दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली. या जखमी तरुणीला विजय शिवतारे यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात नेले. साताऱ्याच्या फलटण शहरातील मनमोहन राजवाड्यात आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी राजवाड्यात सर्व महिला एकत्रित येत छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित जन्मपाळणा म्हणण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून पालखी राजवाडा ते सांस्कृतिक भवनासमोरील अश्वारूढ पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फलटणकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. या ठिकाणी यावर्षीपासून आता दरवर्षी हा संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना की संभाजी महाराज हे त्यांचं फलटण हे आजोळ आहे. श्रीमंत छत्रपती साईबाई महाराज यांचे ते शिवाजी महाराजांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या आजोळामध्ये खरं जयंती ही साजरी होत नव्हती. याचं कारण की आपण दरवर्षी अनेक उत्सव साजरे करतो आणि संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा यावर्षी आपल्या इथे नव्हता. गेल्या वर्षी तो आदरणीय रामभाई साहेबांचे राजघराणं असेल, संजीवराज असतील, पेटोबा असतील, या सर्वांच्या सर्व पुतळा समितीच्या लोकांच्या सहकार्यामुळं आणि सर्व फलटण तालुक्यातल्या जनतेच्या सहकार्यानं हा पुतळा गेल्या वर्षी भव्य असा पुतळा तिथं या ठिकाणी स्थापन झाला आणि यावर्षी जयंती साजरी होते. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.